नमस्कार मित्रांनो, मी आहे अखिल मोरे. अखिल मोरे व्लॉगवर तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पुण्यापासून थेट समुद्राच्या कुशीत म्हणजे गणपतीपुळे. तर आजची ही सिरीज म्हणजे माझी कोकण वाट, एक रस्ता दोन जग, पुणे आणि कोकण. तर आज आपण कोकणात जाणार आहोत. पुणे, माणगाव, संगमेश्वर आणि डायरेक्ट गणपतीपुळे. चला तर मग प्रवास सुरू करूया. तुम्ही बघत राहा. आजचा ब्लॉग खूप धमाल आणि मस्ती भरा आहे, कारण यामध्ये आम्ही खूप कमी बजेटमध्ये एका अशा जागेवर तुम्हाला घेऊन जाणार आहोत की ती जागा खूपच म्हणजे निसर्गाला आवडेल आणि आपल्या मनाला शांती समाधान मिळेल. एका अशा जागेवर मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे. तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा मित्रांनो. चला तर भेटूया पुढच्या पॉईंटला आणि पुढे काय काय घडता असते. तर नक्की कंटिन्यू हा ब्लॉग तुम्ही बघत राहा. अखिल मोरे. तर मित्रांनो, आता निघण्याची वेळ आली आहे जवळ. तो अभी हम आ चुके हैं यहाँ पे. डीएस जो हमारे फ्रेंड है तो उनके यहाँ पे. तो हम यहाँ से अभी जाएंगे कार से. तो चलो आगे क्या क्या होता है क्या क्या नहीं मैं आपको दिखाता हूँ. बाय बाय. ये ऐसे थोड़ा सा सामान लेना पड़ता है इधर, तो थोड़ा सा हमारे लिए होता है ये पूरा सामान मेरा है. अभी मैं इसको ले लेगा हूँ. तो अभी सब कुछ ये हो गया मेरा इधर का. ये इधर का ऐसे चलो निकल पडे आज हम. फायनली आता प्रवास सुरू झालेला आहे आणि आता ज्या गोष्टीचे आपण म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे प्रवासासाठी, तर त्या गोष्टीसाठी आता आपण थांबलेलो आहोत. और अभी ये देखो, हम यहाँ पे हमारी जो कार है उसको पेट्रोल भरवा रहे हैं. तर आता टाकी फुल होते. गाड़ी रेडी चलो यारो अखिल मार लो के संग. 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 तर आता आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तर असं मस्त चहा पाण्यासाठी थांबलो होतो, पण इथं अतिशय गर्दी असल्यामुळे चहा वगैरे सगळं संपलं. ऑमलेट भुर्जे चालू होते, पण सगळं संपून गेलं आहे आणि गार अशी थंडी. आता बघू पुढे जाऊन आम्हाला चहा वगैरे भेटतो का नाही. अशी अनप्लॅन ट्रिप आहे आणि रूम्स वगैरे अजून काहीच बुक केलेलं नाही, पण आता बघू कसे काय होते ते. चला तर मग आता बघूया आपण पुढच्या स्पॉटला. हेलो गाइस, तो अभी हम रुके हैं थोड़ा चाय पाने के लिए. यहाँ पे मस्त ठंडी ठंडी हवा है और यहाँ पे अच्छी खासी एसी है. सिक्योरिटी है तो मस्त यहाँ पे मस्त ऐसे हम सेक रहे हैं यहाँ पे गरम वाफ. ये जो हाईवे है, तो ये जो हाईवे है ये हमने अभी तामीने से नीचे उतर के जो मानगांव है, तो मानगांव से ये पकड़ा है. तो ये है अपना डायरेक्टली गोवा हाईवे डायरेक्टली. तो ये अभी जाएगा डायरेक्ट रत्नागिरी. चलो अभी आगे आगे क्या क्या दिखता है, कैसे कैसे जाते हैं. बहुत मज़ा आने वाला है गाइस. हमने कुछ बुकिंग वगैरह रूम की कुछ की नहीं है और कब से निकले हैं देखते हैं. चलो कोकण चले यारो लहरों संग बह जाएंगे. दोस्ती मस्ती यादें सारी कैमरे में कैद कर जाएंगे. ये सफर यादगार. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात, सत श्री अकाल, आदाबरजी. होय, इथं थांब. हळू घे गाडी थांब. हां, कोल्हे बापरे, 2 आहेत. हे गाडी थांब हळू घे.
हळूहळू जाऊ दे, लाईटच्या फोकसमध्ये दिसतं ते आपल्याला. हां चाय की टपरी ठंडी हवा गाने तेज घना अंधेरा रास्ते बोले आज नहीं रुकना कोकण बुला रहा है जोर से कैमरा गाड़ी रेडी चलो यारो अखबार लोग के संग 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 मॉर्निंग मित्रांनो. तर आता गणपतीपुळेमध्येच डायरेक्ट आता आम्ही आलेलो आहोत. रात्रभर मस्त ट्रॅव्हलिंग करून आणि असा काही थकवा वाटत नाही, कारण रस्ता वगैरे चांगला असल्यामुळे निवांत असा प्रवास झाला. आणि आता गणपतीच्या थेट मंदिरासमोरच आहे, जे की खूप नवसाचा गणपती आपण म्हणतो असं ते ठिकाण म्हणजे गणपतीपुळे. तर त्याच्या मंदिराजवळच आलेलो आहोत आणि जवळच हा बीच आहे. तर आता बीच वगैरे थोडंसं बघू, सकाळ सकाळचे मॉर्निंगचं कसं वाटतं ते, आणि दर्शन वगैरेचं त्याचं बघू. तर आता गणपतीपुळे येथील दर्शनासाठी आम्ही निघालो आहोत आणि आता सकाळी सकाळी असल्यामुळे गर्दी काहीच नाही. तर आता गर्दी नसल्यामुळे मस्त आता मोकळं दर्शन होणार आहे. पहाटेच्या वाऱ्यात सागराची साद गणपती पुढे जागे घेऊन तुझं नाव लातावर उमटे आरतीचा स्वर. आप देख रहे हैं कि पीछे ही समुंदर है और उसके सामने ही ये गणपति टेम्पल. तर फायनली अशी छान अशी सुंदर सकाळ झालेली आहे श्रींच्या दर्शनाने आणि कोकणची छान अशी सुरुवात मस्त झाली. आणि बघूया पुढे अजून कोणते कोणते आपल्याला स्पॉट कवर होतील आणि कोकण कसं एक्सप्लोर करता येईल. तर नक्की कंटिन्यू तुम्ही हा व्लॉग बघत राहा, अखिल मोरे व्लॉग. शंखनाद घुमतो मंदिरात आज कपाळी चंदन मनात विश्वास सागराची शांती तुझ्या चरणी लाभे विघ्न हराया जीवन उजळावे. तर मित्रांनो आता फायनली आपण रूम शोधत शोधत मालगुणमध्ये आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आपल्याला जी रूम आहे तर ते आपलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे आपण आजचं बजेट फ्रेंडली ठरवले आहे ट्रॅव्हलिंग, तर ते आज कमी बजेटमध्ये आपण आता एक होमस्टे आपल्याला भेटलेले आहे. आणि इथं मस्त मालगुणजवळच बीचजवळच आहे, मस्त पॉईंट दिसतो वरनं. आणि हे जे आहे तर हे इथं फ्लॅट सिस्टीम आहे होमस्टेसाठी. आणि इथं मस्त असा कमी बजेटमध्ये मिळाला आम्हाला एक 1 BHK, एक बेडरूम, एक किचन आणि हॉल. तर असा छान आम्हाला 1 BHK मिळाला आहे. आणि त्याचे 2 दिवसाचे जे रेंट आहे तर ते म्हणजे 3,000 रुपये, 1,500 रुपये पर डे. तर असा छान कमी बजेटमधला आपल्याला इथं राहायला एक फ्लॅट भेटला आहे. तर तो कसा फ्लॅट आहे मी तुम्हाला आतमधून सुद्धा दाखवतो. तो ये है हमारा रहने का खाने पीने का घर. तो ये देखो यहाँ पे ये है हॉल और यहाँ पे गए, इधर आ गए,
यहाँ पे ये बेडरूम और आप गैलरी भी देख सकते हैं। तो ये है हमारी गैलरी और ये है समुंदर। आणि हे तर मस्त किचन आहे, जो भांडे वगैरे आहेत। तो ये है किचन, यहाँ पे सब कुछ अवेलेबल है। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आता आपण नाश्ता करणार आहोत। तर कोकणामध्ये नाश्त्यासाठी स्पेशल काय असू शकेल तुम्ही गेस करा। नक्कीच बरोबर। तर आम्ही नाश्त्यासाठी गावणे मागवले आहेत, बघूयात कसे आहेत ते गावणे। यारो अख मर लो के संग